पुढच्या शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा आहे. कार्तिक पौर्णिमेला सर्व दत्तक्षेत्रावरती दीपदान होतं. त्याबद्दलच आजचं आपण प्रवचन करणार आहोत. कार्तिक महिना कृत्तिका नक्षत्रापासून त्याची उत्पत्ती झाली आणि या महिन्यामध्ये दीपदान केलं जातं, दिव्याचं दान केलं जातं. प्रवचन आज खूप थोडा वेळ घेणार आहे कारण थोड्या सूचना द्यायच्यात आणि पुढच्या गोष्टी. एक वेळ असा आला, काशी क्षेत्राची यात्रा एक वृद्ध ब्राह्मण करत होता. त्या काशीची यात्रा करत असताना पूर्वीच्या काळी वाहन नव्हतं, काही नव्हतं आणि काशीखंडाची यात्रा सोपी नाही. कमीत कमी माझ्या वाचनानुसार 4500 मंदिरं काशीत होती. ज्या वेळेस म्लेंछ औरंगजेबानं काशी क्षेत्र फोडलं त्यावेळेस अनेक मंदिर उद्ध्वस्त झाली, अनेक लिंग लपवली गेली, जागची हलवली गेली. परंतु पुराणांचा संदर्भ घेतला तर कमीत कमी 4500 मंदिरं त्या काशीमध्ये असतील. आणि यात्रा करणं म्हणजे प्रत्येक मंदिराचं दर्शन घेणं. एवढी मोठी आणि विशाल त्या काशीची यात्रा असायची. आणि ती यात्रा करताना पूर्वीच्या काळी वाहन नव्हतं, बैलगाड्या नव्हत्या, काही सोयी सुविधा नव्हत्या. त्यावेळेस पायी लोक जायचे आणि पायी लोक ज्यावेळेस जात असतील त्यावेळेस 2-3 पद्धतीची भय असायची, भीती असायची. एक म्हणजे प्राण्यांचं भय असायचं, जंगलातून वाट. दुसरं म्हणजे पैशात चोराचं भीती असायची. यात्रेला जायचंय म्हणल्यावरती त्यावेळेस काय तुमचं गुगल पे, फोन पे, स्कॅनर काहीच नाही. जे काय आहे ते पैसे नाणेच सोबत घेऊन जायला लागायचे. आणि दान केल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही, पहिला नियम. त्यामुळे न्यावे तर लागायचे. तस्कर भय, चोरीचं भय सगळ्यात मोठं पहिलं असायचं. त्यामुळे अनेक स्तोत्रांमध्ये अजूनही उल्लेख सापडतो. सर्पम वृश्चिक, दत्तात्रयांच्या पण स्तोत्रात आहे, सर्पम वृश्चिक द्रष्टाना विशारताना शरीरे नाम यन्नाम शांती दौ शीघ्रम दत्तात्रेय नमस्तुते. विंचवाचं भय असायचं, सापाचं भय असायचं, चोराचं भय असायचं आणि हिंस्र प्रश्नचं भय असायचं. देवाच्या कृपेने सुदैवाला आता बऱ्यापैकी ह्यातली कुठली भय राहिली नाहीत. पण त्यावेळेस ह्या भीती होत्या. त्यावेळेस चोरी होईल म्हणून धनही कमी न्यायला लागायचं. म्हणजे एकंदरीत यात्रा करणं अतिशय अवघड होतं. अशा पद्धतीने एका ब्राह्मणाने ते पुण्यवान यात्रा केली. यात्रा केल्याच्या नंतर त्याच्या प्रदेशाला तो चालू लागल्याच्या नंतर त्याच्या असं लक्षात आलं, आपण मार्ग चुकलेलोय जंगलामध्ये आणि आपण एका अतिशय विचित्र अशा, ज्या ठिकाणी पाणी नाही अशा प्रदेशात आलेलो आहे. पूर्वीच्या वेळेस घड्याळ नाही, मोबाईल नाही. त्यामुळं सूर्य जसा चालेल त्या सूर्याची जी छाया पडते हात वरती केल्याच्या नंतर किंवा काठी उभी केली जायची आणि त्याच्यानुसार सूर्याच्या छायेवरून दिशा कळायच्या की आता आपण कुठल्या दिशेला चाललोय. त्यानुसार त्याच्या लक्षात आलं, माध्यान्ह झाले, सूर्य डोक्यावर आला, त्याने काठी लावली. त्या दिशेतून त्याला एक लक्षात आलं की उत्तर दिशेला गाव आहे. मग उत्तरेच्या दिशेने त्याने त्या सावलीच्या बाजूने प्रवास चालू केला. पण गंमत अशी झाली, 2 दिवस त्यानं काही खाल्लं नव्हतं, पिलं नव्हतं. गाव धूर समोर दिसू लागलाय. धूर आहे म्हणजे गाव आहे, काहीतरी जळतंय म्हणजे काहीतरी शिस्त आहे, म्हणजे तिथं काहीतरी निवारा आहे, तिथं काहीतरी खायला पिला मिळेल. दिसतंय समोरून, धूर येतोय थोड्या अंतरावरून. परंतु इतका शरीराने त्रस्त झाला होता भुकेने आणि पाण्याने, चालण्यात सुद्धा त्राण राहिलं नव्हतं. सरकत तो त्याची एकच इच्छा की तिथे गेल्याच्या नंतर खायला आणि प्यायला मिळेल. ह्या हेतूने सरकत होता. त्याच्यानंतर अगदी क्षीण झाला. एका औदुंबराच्या झाडाच्या कडेला गेला आणि सरकून बसला आणि त्याला कळलं आपला अंतःकळ आता जवळ आलाय. आपल्या शरीरामध्ये अन्न पाणी नसल्यामुळे आता इथंच आपला देह आपण ठेवणार आहे. तितक्यात भिल्ल समाजाचा एक व्यक्ती पारधीसाठी म्हणजे शिकारीसाठी त्या ठिकाणावरून चालला होता आणि त्याने ह्याला पाहिलं. अंतःकरण दाटून आलं त्या भिल्लाचं. त्याने विचार केला नाही, समोर
तो त्या ठिकाणी पळत पळत त्या अंतरावर असलेल्या थोड्या जवळ असलेल्या विहिरीजवळ गेला. त्या विहिरीतलं पाणी काढलं आणि पाणी आणून या व्यक्तीला पाजलं. ज्या वेळेस त्या यात्रा केलेल्या ब्राह्मणानं पाणी पिलं त्यावेळेस त्याच्या मुखातून शब्द आला, कल्याणमस्तु स्वर्गम भवन्तु. म्हणजे तुझं कल्याण होऊ दे आणि तुला स्वर्गाचा लाभ होऊ दे. अनेक वर्षानंतर त्याचा जीव वाचला. तो ब्राह्मण तिथून पुढे परत त्याच्या मार्गी लागला, घरी पोहोचला, सुखाने संसार केला, मृत पावला. भिल्ल समाजाच्या व्यक्तीचं कामच काय होतं की शिकार करणे, लोक लुटणे, चोऱ्या करणे त्यांची कामं होती, कर्म होतं त्याचं, तो करत होता. त्या सर्व कर्मातून त्याने अनेक जण मारली सुद्धा होती, अनेक चोरी केली होती, अनेक पद्धतीच्या लुटमारी केल्या होत्या. परंतु ज्या वेळेस त्या भिल्लाचा अंतिम समय जवळ आला, त्याला घ्यायला त्याचा मृत्यू झाला, यमाचे दूत तिथे आले, त्यावेळेस शंकराच्या दूताने त्याला पळवून लावलं आणि म्हणाले हा माणूस कैलासाला आणि स्वर्गाला योग्य आहे. त्याच्यावरती त्या यमदूतांनी विचारलं शिवदूतांना, ह्याने कधी गाथा नाही, कधी ज्ञानेश्वरी नाही, कधी काकडा नाही, कधी काही नाही, मांस, मद्य, मछली ह्याच्यात आयुष्य गेलं, ह्याचं चोरी केली, लोक लुटली, लोक मारली, आणि हा कसा स्वर्गात जाऊ शकतो, कसा कैलासात जाऊ शकतो. त्यावेळेस त्या अनंत ढिगात जसा एखादा गवताचा, सुकलेल्या गवताचा ढीग पडलाय आणि त्याला एक काडी लागावी आणि तो जळून राख व्हावा, तसं सांगितल्यात आलं. ह्याच्या जीवनामध्ये ह्याने खूप पाप केली, ह्याच्या जीवनामध्ये ह्याने खूप चुका केल्या, पण औदुंबराच्या तळवटी ह्याच्या मस्तकावर एका पावन विप्राचा अंतःकरणापासून आशीर्वादाचा हात पडला आणि याची सगळी पाप जळून नाश झाली. लक्षात घ्या, याच्यातून काय लक्षात येतं, गाव होतं तिथंच होतं, पाणी होतं तिथंच होतं, यात्रा यानं केली होती, पुण्य याला लागलं, महत्व कशाला पडलं, महत्व पडलं वाट दाखवणाऱ्याला. म्हणून मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय, जीवनामध्ये काहीच करता आलं नाही तर कमीत कमी 10 लोकांना तरी सन्मार्गाला लावा, सत ठिकाण्याला लावा. हे पुण्यकर्म जीवनात करा. की जर कळतंय एखादा दुःखात आहे, जर कळतंय एखादा त्रासात आहे, त्रागात आहे, तर त्याला या दत्त संप्रदायाची वाट दाखवा. या गोष्टी आज का सांगाव्या वाटल्या, त्याचं अनेक कारण आहे, ती पण पुढे मी सांगणार आहे. पण मी आज सांगणार आहे मुख्य कार्तिक पौर्णिमेचं दीपदान. अंधारात असलेल्याला उजेडाकडे नेणे हे दिव्याचं काम आहे, हे ज्योतीचं काम आहे, हे प्रकाशाचं काम आहे. म्हणून दीपदान केलं जातं दत्त क्षेत्रामध्ये, शिवशंकराच्या क्षेत्रामध्ये आणि गुरु महाराजांच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी दीप लावला तर आपली नरकात पडलेली सगळी पित्र त्या ठिकाणी स्वर्गात जातात, पुढच्या मुक्तीला लागतात, असं शास्त्रात सांगितलंय. पण आपण आता जरा कलियुगाचा मागोवा घेतला तर फक्त दिवा लावून भागायचं नाही, डोक्यावरती आशीर्वादाचे हात असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला सन्मार्गाला लावणं, चांगल्या मार्ग दाखवणं, याच्यासारखं पुण्य कर्म सन्मार्ग असू शकत नाही, हे आपला हिंदू धर्म सांगतो. त्या पद्धतीनं मी मागच्याच वेळेस कथा सांगितली, अंगावरच्या कपड्याची वात लावली आणि त्याला कुबेराचा अधिपती, धननिधीचा अधिपती केला, म्हणजे दिवा लावण्याचं किती महत्व आहे. अंधाराला नष्ट करणारा दीप आहे, दुःखाला नष्ट करणारा आनंद आहे, दारिद्र्याला नष्ट करणारा धन आहे, तर अज्ञानाला नष्ट करणारा ज्ञान आहे, म्हणजे गुरु आहे. आणि तो गुरु प्रणित मार्ग आहे, तो म्हणजे दत्त महाराजांचा मार्ग. या दत्तात्रयांच्या मार्गामध्ये आल्यानंतर बाकी काही नाही मिळालं तरी माणसाला ज्ञानाची प्राप्ती निश्चित होते, कारण ही गुरुतत्वाची देण आहे. जरी सर्व महाराज लोक सांगत असले, सर्व सांप्रदायिक दावा करत असले की सोबत काही न्यायचं नाही, पैसा काही सोबत येत नाही, जमिनी काही सोबत येत नाही, धन काही सोबत येत नाही, तरी सुद्धा कलियुगामध्ये जगण्यासाठी धन तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही सगळं सोडलंय, 6चा नाश केलाय, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, 6 नाशी म्हणजे संन्याशी झालाय, तर तुम्हाला धन मातीप्रमाणे. पण जर तुम्ही संसारात आहात तर हे विचार तुमच्या बुद्धीला गंज लावतील. जोपर्यंत तुम्ही गृहस्थाश्रमात आहात तोपर्यंत धन कमवणं
आणि आपल्या पत्नीला आपल्या मुलाबाळांना संतुष्ट ठेवणं हेच तुमचं कर्तव्य आहे. तोपर्यंत हा बुरसटलेला विचार तुमच्या डोक्यात आलाच नाही पाहिजे की जेवढं धन मला आहे मी तेवढ्यात समाधानी राहील. निश्चित नाही. चाणक्य नीतीत सांगितलं काय, माणसाने दोन गोष्टीत संतोष ठेवावा, एका गोष्टीत संतोष ठेवू नये. संतोष म्हणजे समाधान. पैशामध्ये आणि स्त्रीमध्ये माणसाने समाधानी राहावं, पण ज्ञानाच्या बाबतीत माणसाने कधीही समाधानी असू नये. त्याला कायम आस लागली पाहिजे की मला नवीन काहीतरी शिकायचंय, नवीन काहीतरी प्राप्त करायचंय, नवीन योजना आखायच्यात. हे चाणक्य नीतीत लिहिलं. त्यामध्ये जो स्त्रीच्या बाबतीत समाधानी राहिला नाही तो बर्बाद होतो. ज्या स्त्री बरोबर आपलं लग्न झालंय तिच्याबरोबर एकनिष्ठतेने संसार करणं म्हणजे त्या ठिकाणी स्त्रीला न्याय देणं. त्याच पद्धतीने जे धन आपल्याला भगवंतानं आपल्या नशिबात घातले त्याच्यामध्ये वृद्धी करत राहणं, पण संतोषानं वृद्धी करणं, जळाऊ वृत्तीने नाही. पुढच्यानं स्विफ्ट घेतली म्हणून आपण फॉर्च्युनर घ्यायची हे चूक आहे. आपल्याला फॉर्च्युनर आवडते म्हणून आपण फॉर्च्युनर घ्यायची हे योग्य आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपली तुलना करू नका, त्यानं कायम तुम्ही आयुष्यशीर राहता. त्या पद्धतीनं सांगण्याचं तात्पर्य, दीपदानाचं महत्व खूप आहे. दिवा लावल्यानं जसं अंधाराचा भाग उजेडात परावर्तित होतो, त्या पद्धतीनं असा दीप जसा मंदिरात लावायचा तसा एखाद्या नाराज झालेल्या खचलेल्या माणसाच्या मनात तुम्ही लावला तर त्यासारखं पुण्य नाही. आणि तो आधार तुम्ही देऊ शकत नाही, मी देऊ शकत नाही, तो आधार दत्तात्रय देऊ शकतात. म्हणून या मार्गात त्या व्यक्तीला आणणं हे बहुपुण्याचं काम आहे आणि ते तुम्ही करा. दिंडोरी संप्रदायामध्ये सुद्धा, नाशिक मधून मोरेदादा प्रणित आहे, त्या संप्रदायात सुद्धा काय सांगतात की तुम्ही 10 सेवेकरी जोडा. 10 सेवेकरी जोडा म्हणजे 10 सेवेकरी स्वामींच्या सेवेत आणा. यामागं काय तत्व होतं? माणसं वाढवणं? अजिबात नाही. यामागं तत्व हेच होतं की सेवा करा, सेवा करल्याशिवाय देव सुद्धा हलत नाही. काही ना काहीतरी दान करावं लागतं. मग ते पैशाचा असो, घामाचा असो, कष्टाचा असो, निष्ठेचा असो, श्रद्धेचा असो. प्रत्येक वेळेस पैसा दान केला म्हणजे देव मिळाला असं होत नाही. आपला घाम दत्त क्षेत्रात गाळला तरी सुद्धा दत्तात्रय प्रसन्न होतो. त्याला वेळ द्या, त्याच्याकडे माणसं जोडा, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अडचणीत येताल त्यावेळेस ही माणसं तुम्हाला तारतील. ह्या दोन पद्धतीने आज प्रवचन सांगितलं, कारण दोन्ही पद्धतीची गरज आहे. अडल्या नडलेल्याला योग्य मार्ग दाखवण्याची आज गरज आहे. आणि आपल्या हिंदू धर्मानुसार दिवे लावणे, आपल्या गुरुस्थळी जाऊन दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेला. म्हणून 2017 मध्ये मी नरसोबाच्या वाडीला गेलोत आणि त्यानंतर त्या वाडीचाच होऊन गेलो. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती, कृष्णा आणि वेणी अशा पवित्र 7 नद्याच्या संगमावरती वसलेली नरसोबाची वाडी, स्वर्गाची माडी लागली गोडी नरसिंहाची. पंचगंगा आणि कृष्णावेणी अशा या मुख्य 2 नद्या, त्यांचा संगम आणि गुप्त असलेल्या त्या 5 आणि कृष्णेतली एक वेणी, अशा एकूण 7 नद्याच्या संगमावरती वसलेला तो परम पावन कोल्हापुरातला घाट म्हणजे शांतीचं प्रतीक आहे. तिथे गेल्याच्या नंतर मनाला जी शांतता प्राप्त होते ती या त्रिखंडात कुठे शोधून सापडायची नाही. वाराणसी म्हणजे काशी आणि कोल्हापूर या दोघांचं ज्यावेळेस पारडं घातलं की कोण पुण्यानं श्रेष्ठ, एक गहूभर फरकानं करवीर श्रेष्ठ ठरलं, कोल्हापूर श्रेष्ठ ठरलं. त्याचं हेच कारण. म्हणून दत्तात्रय भिक्षाटनाच्या बाबतीत दोन्ही गोष्टी सांगतात. करवीर ग्रामीणी भिक्षा मागशी, काशी क्षेत्राशी भोजन करशी श्री गुरुदेव. अशा करवीर नगरीमध्ये दीपदान आम्ही परंपरेनुसार अनेक वर्षांपासून करतो. त्या पद्धतीनं पुढच्या गुरुवारी रात्री निघून शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा आलेली आहे. त्या दिवशी सायंकाळी नरसोबावाडीला दीपदान होईल. ज्यांना यायचंय त्यांनी नरसोबावाडीमध्ये या, तिथं आपली कृष्णा काठावरती भेट होईल. सर्वांना त्या कार्तिक पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि थांबतो. श्री दत्त.